वेलकम स्टुडंट्स. आपलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रिक्स स्पेस कोर्सच्या 4th युनिटमधल्या फर्स्ट सेक्शन जो आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली होती. टॉपिकचं नाव होतं सम प्रॉपर्टीज ऑफ कंटिन्युअस फंक्शन ऑन मॅट्रिक्स स्पेसेस. त्यापैकी फर्स्ट सेक्शनमध्ये आपण कंटिन्युअस फंक्शन ऑन कॉम्पॅक्ट मॅट्रिक्स स्पेसेस यातले काही रिझल्ट्स बघितले. आता आपण ह्याच चॅप्टरमधल्या दुसऱ्या सेक्शन युनिफॉर्म कंटिन्युटी याच्याबद्दल माहिती करून घेऊ. प्रत्यक्षात युनिफॉर्म कंटिन्युटी सुरुवात करण्यापूर्वी युनिट 2 मध्ये आपण कंटिन्युअस फंक्शन्स ऑन मॅट्रिक्स स्पेसेस शिकलेलो आहे. रिव्हिजन थोडीशी घेऊ. फंक्शन f फ्रॉम मॅट्रिक्स स्पेस M1 to matrix space M2 is continuous at a point A in M1 if for any given epsilon greater than 0 we are able to find out a delta greater than 0 such that whenever the distance between any x and the point A is as small as delta, the distance between their images f of x and f of A can be made as small as any given epsilon. In above definition, the value of delta depends on the value of epsilon as well as the point A in M1. अर्थात ही डेफिनेशन वापरताना आपण फक्त जसं आपले इप्सायलनची रिक्वायरमेंट असेल जर प्रूव्ह करायचं असेल तर अकॉर्डिंगली मग डेल्टा आपण ॲडजस्ट करत असतो. म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू ह्या इप्सायलनच्या व्हॅल्यूवर डिपेंड असते. अर्थात आपण जरी प्रत्यक्षात कधी एक्झाम्पल किंवा थेरममध्ये ए पॉईंटचा उल्लेख बघितला नसला तरी जसं जसं हा ए पॉईंट बदलेल त्याप्रमाणे सुद्धा हा डेल्टा चेंज होऊ शकतो. म्हणजे कंटिन्युटीच्या डेफिनेशनमध्ये जो आपण डेल्टा सिलेक्ट करत असतो म्हणजेच दोन पॉईंटमधलं डिस्टन्सचा जो चॉईस आपल्याकडे असतो तो त्या पॉईंटवर पण तितकाच अवलंबून असतो. म्हणजे हा जर पॉईंट एच्या ऐवजी A1 असेल तर डेल्टाचा चॉईस वेगळा डेल्टा 1 असू शकतो. A2 पॉईंटसाठी डेल्टा 2, A3 पॉईंटसाठी डेल्टा 3. कंटिन्यूच्या डेफिनेशनमध्ये दिलेल्या पॉईंटला कंटिन्युअस असताना जसं जसं एक्स हा त्या पॉईंटच्या जवळ जाईल त्याच्या इमेजेस एफ ऑफ एक्स ह्या त्या पॉईंटची इमेज एफ ऑफ एच्या जवळ येत असतात. अर्थात ह्या डेफिनेशनमध्ये डेल्टाची व्हॅल्यू त्या पॉईंटवर डिपेंड असते. If a function continuous at every point in M1, then we say that f is continuous on all the set M1. असं जरी असलं तरी पूर्ण सेटवर जरी कंटिन्युअस म्हणत असलो तरी प्रत्यक्षात मात्र फंक्शन एक एक पॉईंटवरच कंटिन्युअस होत असते आणि जसं पॉईंट बदलत जातील त्याच्यामध्ये ही डेल्टाची व्हॅल्यू चेंज होत असते. आता प्रश्न ऑटोमॅटिकली असा पडतोय की जर फंक्शन कंटिन्युअस म्हणतोय ज्याला की आपण ह्या टाईपच्या कंटिन्युटीला लोकल कंटिन्युटी असं म्हणणार तर पॉईंट जरी बदलला तरी डेल्टाची व्हॅल्यू सेम राहील का, युनिफॉर्म ठेवता येईल का, तोच कन्सेप्ट आपण आपल्या ह्या युनिफॉर्म कंटिन्यूच्या डेफिनेशनमध्ये आणणार आहोत. लेट M1 row 1 and M2 row 2 be two matrix spaces. F is a function from M1 to M2. We say that F is uniformly continuous on domain M1 if given any epsilon greater than 0 there exists delta greater than 0 such that whenever any two points x and A where A is any point in M1 not a fixed point, whenever two elements x and A in domain the distance between them rho 1 xa is less than delta, then we have the distance between their images rho 2 f of x and f of A can be made as small as given epsilon. But in previous case while स्टडिंग लोकल कंटिन्युटीच्या केसमध्ये पॉईंट चेंज होईल तसा हा डेल्टा चेंज होत होता. पण आता मात्र हा डेल्टा सगळ्या पॉईंटसाठी एकच असणार आहे म्हणजेच युनिफॉर्म असणार आहे. फेअर. सो इन दिस डेफिनेशन डेल्टा इज इंडिपेंडंट ऑफ चॉईस ऑफ द पॉईंट ए. तर ॲक्च्युली डेल्टा पूर्वी इप्सायलॉन आणि पॉईंटवर डिपेंड असायचा. आता ह्या डेफिनेशनमध्ये तो एवर डिपेंड नाही आहे म्हणजे फक्त डेल्टा हा इप्सायलॉनवरच डिपेंड असणार आहे. सो डेल्टा डिपेंड्स ओनली ऑन द चॉईस ऑफ इप्सायलॉन. तर युनिफॉर्म कंटिन्यूच्या केसमध्ये एका पॉईंटवर फंक्शनची युनिफॉर्म कंटिन्युटी अवलंबून नसती. प्रत्येक पॉईंटसाठी एक कॉमनच डेल्टा असतो. म्हणजेच युनिफॉर्म कंटिन्युटीसाठी आपण एक पॉईंट नाही घेत, पूर्ण सेटच घेत असतो. आणि अर्थातच त्या सेटमधल्या प्रत्येक पॉईंटसाठी ही कंडिशन लागू होते आणि ही कंडिशन ॲक्च्युली कंटिन्युटीचीच डेफिनेशन आहे. तुम्ही बघू शकता. फक्त एवढंच की पॉईंट जरी चेंज झाले तरी डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला वेगळी शोधावी लागत नाही. एक कॉमन डेल्टा सगळ्यांसाठी वर्क करतोय. आणि त्यामुळं मी जर इथं A1, A2, A3 असे वेगवेगळे पॉईंट जरी घेत गेलो तरीही पॉईंट वाईज कंटिन्युटी किंवा लोकल कंटिन्युटीची डेफिनेशन सॅटिस्फाय होत जाते. म्हणजेच
ह्या डेफिनेशनवरून युनिफॉर्म कंटिन्यूचे आपल्याला असं लक्षात येते की प्रत्येक युनिफॉर्मली कंटिन्युअस फंक्शन हे ऑब्व्हियसली कंटिन्युअस असतं. तर आपण ह्याच्याशी संबंधित इतर काही प्रॉपर्टीज आता स्टडी करू. पहिला आपला थेरम आहे थेरम 4.2.2. Let M1 row 1 be a compact matrix space if F is continuous function from M1 into matrix space M2, where M2 is any matrix space, not necessarily complete or compact, and F is a function from M1 to M2, then F is also uniformly continuous. म्हणजेच जर फंक्शन कंटिन्युअस असेल लोकल कंटिन्युटीच्या डेफिनेशन प्रमाणे, जर फंक्शन कंटिन्युअस असेल आणि त्याचा डोमेन जो आहे तो कॉम्पॅक्ट असेल, तर कॉम्पॅक्ट मॅट्रिक्स स्पेसेसवर डिफाईन झालेली कंटिन्युअस फंक्शन्स ऑलवेज युनिफॉर्मली कंटिन्युअस असतात. प्रूफ. युनिफॉर्म कंटिन्युटी प्रूव्ह करायची म्हणजे युनिफॉर्म कंटिन्यूच्या कंडिशननुसार आपल्याला एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ ए ह्या इमेजेसमधलं डिस्टन्स सांगेल त्या इप्सायलपेक्षा कमी करावं लागेल. वेअर इप्सायलन विल बी गिव्हन टू. त्यामुळं आपण तो एक इप्सायलन मानून घेऊ. सो एफ युनिफॉर्मली कंटिन्युअस दाखवण्यासाठी लेट इप्सायलन बी गिव्हन. आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन आहे की एफ हे कंटिन्युअस आहे डोमेन M1 वर, म्हणजे त्यातल्या प्रत्येक पॉइंटला ते कंटिन्युअस असणार इन सेन्स ऑफ लोकल कंटिन्युटी. सिन्स एफ इज कंटिन्युअस ऑन होल M1, इट इज कंटिन्युअस ॲट ईच अँड एव्हरी पॉइंट. सॅम्पल म्हणून आपण तो डिनोट करूया ए. एच असला पाहिजे असं काही नाही. ए बी सी व्हॉट एव्हर यू कॅन टेक अँड फंक्शन विच इज टेकन फ्रॉम डोमेन. आता ए ह्या पॉइंटला सुद्धा फंक्शन कंटिन्युअस असल्यामुळं कंटिन्यूच्या डेफिनेशननुसार कुठलाही तुम्ही इप्सायलन तुम्हाला सिलेक्ट करायचं तो करा, त्याकरता एक तुम्हाला डेल्टा एक्झिस्ट होईल. आता इथं डेल्टा आपल्याला युनिफॉर्म कंटिन्युटीसाठी पण सिलेक्ट करायचं असल्यामुळं आपण त्याला डेल्टा न म्हणता दुसरं एक नाव देऊ. सो फॉर दिस ए देअर एक्झिस्ट आर ग्रेटर दॅन 0, आणि तुम्हाला माहिती आहे की लोकल कंटिन्युटीमध्ये हा आर त्या पॉईंटवर डिपेंड असतो. म्हणजे ए जसा चेंज होईल तसा हा आर चेंज होणार आहे. म्हणजे इथं A1 असेल तर R1 एक्झिस्ट होईल, A2 असेल तर R2 एक्झिस्ट होईल. सो करस्पॉन्डिंग टू द पॉइंट A we can have a real number R which is greater than 0, such that whenever x to a distance is smaller than this R, distance between their images in codomain, that is rho 2 f of x and f of a, can be made as small as we wish. आपल्याला हवं तितकं करता येईल. ह्या कंडिशनमध्ये हा इप्सिलॉन बाय 2 का घेतला आहे हा आपला चॉईस आहे, आणि तो का घेतलेला आहे त्याचं कारण पुढे एका डायग्रामनुसार मी समजावून सांगेन. म्हणजे ह्याच्यातून आपल्या नंबर 1 मधून आपल्याला असं लक्षात आलं की M1 सेट मधला जो पॉइंट तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्याच्याशी करस्पॉन्डिंग जर R इथं असेल तर जेव्हा जेव्हा दोन पॉइंट डोमेन मधले त्यांच्यातलं डिस्टन्स या करस्पॉन्डिंग जो असेल R1, R2 किंवा R त्याच्यापेक्षा जेव्हा जेव्हा स्मॉल होतं, फक्त ह्या कंडिशननुसार तुम्ही काय करायचं त्यांच्या इमेजेस घ्यायच्या एफ ऑफ एक्स एफ ऑफ ए, तेव्हा तेव्हा नंबर 1 नुसार त्या इमेजेस मधलं डिस्टन्स तुम्हाला ह्या इप्सिलॉन बाय 2 पेक्षा स्मॉल करता येईल. तर नंबर 1 लक्षात ठेवा. तर प्रत्येक पॉइंट भोवती आपल्याला जो आर मिळालेला आहे त्याच्याबरोबर हाफ एक नंबर घेऊन तेवढ्या रॅडियसचा आपण जर ओपन बॉल तयार केला तर ओपन बॉल अर्थातच मॅट्रिक्स स्पेसमधले ओपन सेट असतात. ए हे पॉईंट M1 मधले आहेत त्यामुळे हा ओपन बॉल M1 मॅट्रिक्स स्पेसमध्ये तयार होईल. असं प्रत्येक पॉईंटसाठी M1 मधल्या आपण त्याला कंटिन्युटीसाठी जो आर मिळतो त्याच्या हाफ नंबर घेऊन तेवढ्या रॅडियसचे जे ओपन बॉल तयार होईल त्यांची एक फॅमिली तयार केली तर ऑब्व्हियसली M1 मधला कुठलाही पॉईंट तुम्ही घेतलात ए, तर ए हा नेहमी ऑब्व्हियसली ए भोवतीच्याच ओपन बॉलमध्ये असतोच. म्हणजे M1 मधले सगळे पॉईंट कुठल्या ना कुठल्या तरी ओपन बॉलमध्ये असणार आहेत. म्हणजे हे सगळे ओपन बॉल M1 ला कव्हर करतात आणि ते ओपन सेट आहेत. म्हणजे अशा टाईपचे जे ओपन बॉल आहेत दिलेल्या पॉईंट भोवती त्याच्याशी करस्पॉन्डिंग कंटिन्युटीसाठी लागणारा नंबर आर त्याच्या हाफ घेऊन रॅडियस घेऊन तयार होणारे ओपन बॉल यांची फॅमिली ही M1चं एक ओपन कव्हरिंग तयार करते. पण आपल्याला जो थेरममध्ये दिलेल्या कंडिशननुसार M1 हा कॉम्पॅक्ट मॅट्रिक्स स्पेस आहे. कॉम्पॅक्ट आहे म्हणजे तो हेन-बोरेल प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. म्हणजेच असं जे ओपन कव्हरिंग आहे त्याला एक फायनाईट सब कव्हर आपल्याला मिळून जाईल. म्हणजे आपल्याला इन्फायनाईट मेनी असे पॉईंट घ्यायची गरज नाही आहे ओपन बॉलसाठी. आपण काही फायनाईट पॉईंटच घेऊ शकतो, जसं की आपण त्यांना नावं दिलीत A1, A2 आणि AM. तर हे फायनाईट नंबर ऑफ ओपन बॉल्सच पूर्ण मॅट्रिक्स स्पेस M1 ला कव्हर करू शकतात. सो ह्या ओपन कव्हरला अशा टाईपचं एक फायनाईट सब कव्हर एक्झिस्ट होईल बिकॉज M1 इज कॉम्पॅक्ट. आता हे A1 भोवतीचा ओपन बॉल, A2 भोवतीचा ओपन बॉल, AN भोवतीचा ओपन बॉल त्यांच्या रॅडियसमध्ये जे R1, R2
आर एन जे आलेले आहेत ते कंडिशन नंबर 1 मधल्याच आरच्या व्हॅल्यूज आहेत. कंडिशन 1 मध्ये तर जनरल पॉईंट असल्यामुळे आपण त्याला सिम्बॉल दिलेले आर, तर याच्याऐवजी A1 A2 AN असे सिम्बॉल आल्यामुळे करस्पॉन्डिंगली आपण नावं दिलेली आहेत R1 R2 RN. त्यामुळे कंडिशन 1 मध्ये हे R1 R2 RN जर आले तर अकॉर्डिंगली आपण कंडिशन 1 यूज करू शकतो. आता आपण R1/2 किंवा R2/2 अशाच का रॅडियस सिलेक्ट केल्या किंवा कंडिशन नंबर 1 मध्ये ε/2च का आपण घेतला, त्याचं कारण ह्या डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल. ऍक्च्युली तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, फंक्शन युनिफॉर्मली कंटिन्युअस. म्हणजे तुम्ही कुठलाही जे 2 पॉईंट x आणि a घेतलेले आहेत त्यांच्या इमेजेस f(x) आणि f(a) युनिफॉर्म कंटिन्युटीसाठी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की f(x) आणि f(a) मधलं डिस्टन्स अकॉर्डिंग टू रोटोमेट्रिक हे इप्सायलॉन पेक्षा स्मॉल दाखवायचं. पण आता आपण बघितलं की जे ओपन बॉल आपल्याकडे एक्झिस्ट झाले ते त्यांचे पॉईंट आहेत A1 A2 A3 आणि सो ऑन. त्यांच्यातला कुठला एक पॉईंट आपल्याला मिळू शकतोय से AJ, आणि त्यामुळं ऑटोमॅटिकली माझ्याकडे आता 3 पॉईंट तयार होतील, 2 f(x) आणि f(a) ज्यांच्यातलं डिस्टन्स आपल्याला इप्सायलॉन पेक्षा स्मॉल करायचं आहे आणि हा मधलाच. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली ट्रायंगल इनइक्वालिटीनुसार हे जे डिस्टन्स आहे f(x) टू f(a) हे लेस दॅन ऑर इक्वल टू येणार डिस्टन्स बिटवीन f(x) अँड f(aj) प्लस डिस्टन्स बिटवीन f(aj) अँड टू f(a). आता हा टोटल ॲडिशन दोघांची इप्सायलॉन येण्यासाठी आपण त्याचे 2 अर्थातच निम्मे निम्मे पार्ट करणार. म्हणून f(x) टू f(aj) आपण ε/2 सेट करायचा प्रयत्न करणार आणि f(aj) टू f(a) हे डिस्टन्स ε/2 इतकं स्मॉल करायचा प्रयत्न करणार. आता आपला हा जो पॉईंट आहे तो कुठल्या ना कुठल्या तरी A1 A2 AN AJ भोवतीच्या ओपन बॉलमध्ये असल्यामुळं आपल्याला हा ε/2 तसा इझिली मिळून जाईल, कारण A आणि AJ ते R1/2 R2/2 असं RJ/2 रॅडियसमध्ये असल्यामुळं A आणि AJ मधलं डिस्टन्स RJ/2 पेक्षा स्मॉल असणार आहे. आणि मग नंबर 1चा वापर केला तर त्यांच्या इमेजेस f(aj) आणि f(a) मधलं अंतर कंडिशन 1 प्रमाणे ε/2 प्रमाणे ऍडजस्ट करता येईल. म्हणजे राहतोय प्रश्न आता कुठला, f(x) आणि f(aj) मधलं अंतर ε/2 पेक्षा स्मॉल कसं करायचं. तर अगेन कंडिशन 1 वापरण्यासाठी जर मला हे डिस्टन्स ε/2 पेक्षा स्मॉल करायचं असेल तर इंटरनल आतले जे पॉईंट्स आहेत x आणि AJ त्यांच्यातलं डिस्टन्स मला RJ/2 पेक्षा स्मॉल केलं पाहिजे. म्हणजे मला x टू AJ हे डिस्टन्स जे आहे ते कंडिशन 1 वापरण्यासाठी RJ/2 ने RJ पेक्षा स्मॉल केलं पाहिजे. सो दॅट आय कॅन यूज कंडिशन 1. कंडिशन 1 मध्ये काय सांगितलं, जर 2 पॉईंट मधलं डिस्टन्स करस्पॉन्डिंग R म्हणजेच RJ पेक्षा स्मॉल असेल तर त्यांच्या इमेजेस मधलं डिस्टन्स ε/2 पेक्षा स्मॉल करता येतं. सो इन ऑर्डर टू अचीव दिस ε/2 x आणि AJ मधलं डिस्टन्स हे मला RJ पेक्षा स्मॉल केलं पाहिजे. पुन्हा x AJ मध्ये आणि 2 भाग होतील कारण आपला हा पॉईंट x सिलेक्ट केलेला असणार आहे. त्यामुळे x टू AJ चे 2 भाग x टू A आणि प्लस A टू AJ. सो डिस्टन्स फ्रॉम x टू AJ लेस दॅन ऑर इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम x टू A प्लस डिस्टन्स फ्रॉम A टू AJ. आणि मग त्याच्या दोघांची बेरीज RJ येण्यासाठी आपल्याला पहिलं RJ/2 आणि दुसरं सुद्धा RJ/2 ऍडजस्ट करावं लागेल. त्यापैकी A टू AJ RJ/2 हे आपल्या एक्झिस्टन्स वरून इझिली मिळून जाईल, कारण की आपण जे पॉईंट सिलेक्ट करणार आहे ते AJ भोवतीच्या RJ/2 रॅडियस असणाऱ्या ओपन बॉलचाच तो मेंबर असणार आहे, त्यामुळे हे इझिली मिळून जाईल. म्हणजे राहतोय प्रश्न आपल्याला फक्त x टू A डिस्टन्स RJ/2 स्मॉल करावं लागेल. सो आता इथून पुढे आपले 3 टप्पे राहतील. x टू A डिस्टन्स RJ/2 पेक्षा स्मॉल करणं, मग ह्या ट्रायंगल इनइक्वालिटीचा वापर करून x टू AJ डिस्टन्स RJ पेक्षा स्मॉल करणं आणि मग त्याचा वापर करून आपल्याला f(x) टू f(aj) डिस्टन्स ऑटोमॅटिकली ε/2 पेक्षा स्मॉल मिळेल आणि हा ε/2 आणि या दोघांचा वापर करून मग फायनली ट्रायंगल इनइक्वालिटीनं f(x) टू f(a) डिस्टन्स इप्सिलॉन मिळून जाईल. आणि त्यामुळे आपण ओपन बॉल घेताना त्यांच्या रॅडी आहे R1/2 R2/2 R3/2 अशा सिलेक्ट केलेल्या आहेत. आणि शिवाय नंबर 1 मध्ये जो इप्सिलॉन वापरण्याऐवजी आपण ε/2 वापरला तर ह्याच कारणास्तव वापरलेला. तर आता जो पॉईंट आपण सिलेक्ट करणार आहे A तो कोणत्याही ओपन बॉल मध्ये जाऊ शकतो. जर तो A1 भोवती असेल तर त्याच्या रॅडियस R1/2 असणार आहे. जर तो पॉईंट A2 भोवतीच्या ओपन बॉल मध्ये असेल तर त्याची रॅडियस R2/2 आहे. आणि मला R1/2 R2/2 ह्या प्रत्येकापेक्षा कोणत्याही RJ/2 पेक्षा ते अंतर कमी असायला हवं आहे. म्हणजे याचा अर्थ R1/2 R2/2 ह्या सगळ्यांच्यातला लोएस्ट मला हवा आहे. सो दॅट वी विल सिलेक्ट ॲज अवर डेल्टा. त्यामुळे आपला डेल्टाचा चॉईस असणार आहे
कोणत्याही केसमध्ये R1 R2 Rnच्या प्रत्येक केसमध्ये प्रत्येकापेक्षा स्मॉल म्हणजे मिनिमम. सो आपण इथं घेणार डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ R1/2 R2/2 अँड Rn/2. आता प्रत्यक्षात युनिफॉर्म कंटिन्युटी प्रूव्ह करायला सुरुवात करू आणि त्यासाठी आपल्याला एक पॉईंट लागेल. समजा तो पॉईंट आपण घेतला A जो M1 मध्ये आहे. पण आत्ताच आपण बघितलं की ओपन बॉल अबाउट A1 ओपन बॉल अबाउट A2 असे जे फायनाईट ओपन बॉल आपण तयार केलेले आहेत A1 A2 An प्रत्येक पॉईंट भोवती एवढ्या R1/2 R2/2 Rn/2 रेडियसचे, तर ते ओपन कव्हरिंग तयार करतात. त्यामुळं कुठला जरी पॉईंट आपण घेतला A तो कुठल्या ना कुठल्या तरी एका ओपन बॉलचा मेंबर असणार आहे. समजा तो A जे या पॉईंट भोवतीच्या ओपन बॉलचा मेंबर आहे. सो A बिलॉंग्स टू ओपन बॉल अबाउट A जे ऑफ बाय अवर चॉईस रेडियस इज Rg/2. मग ऑटोमॅटिकली हा पॉईंट जर या ओपन बॉलमध्ये असेल तर Aचं त्याच्या सेंटर AJ पासूनचं डिस्टन्स रेडियस Rj/2 पेक्षा स्मॉल असणार आहे. Rj/2 ऑब्व्हियसली Rj पेक्षा स्मॉल आहे, हाफ आहे, त्यामुळे तो ऑब्व्हियसली Rj पेक्षा स्मॉल असणार आहे. आणि आपण काय बघितलेलं आहे, जर दोन पॉईंट मधलं डिस्टन्स युनिफॉर्म कंटिन्युटी नंबर 1 मध्ये जे काय आपल्याला R येतोय करस्पॉन्डिंग टू दॅट पॉईंट A1 साठी R1 A2 साठी R2 AJ साठी RJ, जर त्या दोन पॉईंट मधलं अंतर त्या करस्पॉन्डिंग R पेक्षा स्मॉल झालं तर आपण ह्या दोन्ही पॉईंटच्या इमेजेस घेऊ शकतो, f ऑफ फर्स्ट f ऑफ सेकंड. आणि त्यामुळे अप्लाइंग 1 वी गेट डिस्टन्स बिटवीन f ऑफ A अँड f ऑफ AJ, अर्थातच कोडोमेन मधलं मेट्रिक असणार, इज लेस दॅन ε/2. हे कंडिशन नंबर 1 मध्ये सिलेक्ट केलेला आपला ε/2. अर्थात रो2 मेट्रिक हे मेट्रिकच्या सिमेट्रिक प्रॉपर्टी प्रमाणे आपण हे असं पण लिहू शकतो की डिस्टन्स बिटवीन f ऑफ AJ अँड f ऑफ A बिकम स्मॉलर दॅन ε/2. सो आपली जी मेन ट्रायंगल इक्वेलिटी रिक्वायरमेंट आहे 2 ε/2 त्यापैकी एक आपल्याला इथं मिळालेला आहे. आता दुसरा मिळवण्यासाठी आपण जो डेल्टा सिलेक्ट करतोय x आणि a मधला अंतर त्या डेल्टापेक्षा आपल्याला स्मॉल घ्यायची परवानगी असते. सो आपण डेल्टा सिलेक्ट केला आणि x to a डिस्टन्स त्या दिलेल्या डेल्टापेक्षा स्मॉल घ्यावंच लागेल आपल्याला. आता डेल्टा हा प्रत्येकात सगळ्यांचा मिनिमम असल्यामुळं तो R1/2 R2/2 Rn/2 प्रत्येकापेक्षा स्मॉल असणार. म्हणजे डेल्टा हा Rj/2 पेक्षा पण स्मॉल असणार. Rj का? कारण आपल्याकडे इथं तो A हा पॉईंट जेथ ओपन बॉलमध्ये गेलेला आहे म्हणून त्याची करस्पॉन्डिंग रेडियस Rj/2 मी म्हणतो. x1 x to a हे डिस्टन्स डेल्टापेक्षा स्मॉल आहे आणि डेल्टा ह्यांच्यातला मिनिमम असल्यामुळे Rj/2 पेक्षा स्मॉल आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली हे डिस्टन्स Rj/2 पेक्षा स्मॉल झालं. आता याचा वापर आपण ट्रायंगल इनइक्वालिटीसाठी करू. डायग्राममध्ये जे आपण बघितलं की आपल्याला x to a डिस्टन्स Rj/2 पेक्षा स्मॉल पाहिजे, जेणेकरून आपण x to a जे हे डिस्टन्स Rj पेक्षा आपल्याला स्मॉल करायचं आहे. ते आता आपण करू शकतो. x to a डिस्टन्स Rj/2 पेक्षा स्मॉल आहे, a to AJ डिस्टन्स Rj/2 पेक्षा स्मॉल आहे नंबर 3. आणि नंबर 5 ट्रायंगल इनइक्वालिटी मध्ये आपण वापर करू आणि त्यावरून x to AJ डिस्टन्स बाय ट्रायंगल इनइक्वालिटी लेस दॅन डिस्टन्स फ्रॉम x to a प्लस डिस्टन्स फ्रॉम a to AJ. इच ऑफ RHS इज स्मॉलर दॅन Rj/2. त्या व्हॅल्यू आपण टाकू नंबर 3 आणि 5 वरून. सो ऑब्व्हियसली देअर ॲडिशन इज गोइंग टू बी Rj. म्हणजे आपल्याला x to AJ डिस्टन्स Rj पेक्षा स्मॉल मिळालं. म्हणजे नंबर 1 मधली जी कंडिशन आहे की दोघांच्यातलं अंतर करस्पॉन्डिंग R जो असेल त्याच्यापेक्षा लहान झालं पाहिजे, ती इथं सॅटिस्फाय होते. म्हणजे पुन्हा एकदा नंबर 1 आपण वापरू शकतो. म्हणजेच आपण x आणि AJच्या पुन्हा इमेजेस घ्यायच्या. सो डिस्टन्स बिटवीन रो2 डिस्टन्स बिटवीन f ऑफ x अँड f ऑफ AJ is become smaller than ε/2 बाय कंडिशन नंबर 1. हा नंबर 6 मध्ये ही दुसरी पण ε/2 ची कंडिशन मिळाली आणि ती आपण आता f ऑफ x आणि f ऑफ a साठी अप्लाय करू. पुन्हा एकदा ट्रायंगल इनइक्वालिटी वापरून f ऑफ x आणि f ऑफ a मधलं डिस्टन्स ॲज पर मेट्रिक रो2 बाय ट्रायंगल इनइक्वालिटी इट इज स्मॉलर दॅन डिस्टन्स बिटवीन f ऑफ x अँड f ऑफ AJ प्लस डिस्टन्स बिटवीन f ऑफ AJ अँड f ऑफ a. पण नंबर 4 मध्ये आपण f ऑफ AJ टू f ऑफ a डिस्टन्स ε/2 पेक्षा स्मॉल प्रूव्ह केलेला आहे आणि नंबर 6 मध्ये f ऑफ x टू f ऑफ AJ डिस्टन्स ε/2 पेक्षा स्मॉल केलेला आहे. सो सबस्टिट्यूटिंग दोज व्हॅल्यूज ऑटोमॅटिकली वी गेट डिस्टन्स बिटवीन f ऑफ x अँड f ऑफ a इज स्मॉलर दॅन ε. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे करताना जो आपण डेल्टा सिलेक्ट केला आहे R1/2 R2/2 आणि Rn/2 ह्या व्हॅल्यू मधला मिनिमम, तर तो पॉईंट A1 A2 An कोणत्या जरी ओपन बॉलमध्ये गेला तरी ह्या करस्पॉन्डिंग R1/2 R2/2 ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आणि त्यांच्यातला हा मिनिमम डेल्टा
हा फिक्स असणार आहे. म्हणजे जरी पॉईंट ए चेंज झाला तरी डेल्टाची व्हॅल्यू आपली चेंज होणार नाही. इट मीन्स हिअर द चॉईस ऑफ डेल्टा इज इंडिपेंडंट ऑफ चॉईस ऑफ द पॉईंट ए इन M1. आणि जेव्हा या डेफिनेशनमध्ये डेल्टाचा चॉईस ए वर डिपेंड राहत नाही, आपण म्हणतो की ते फंक्शन युनिफॉर्मली कंटिन्युअस आहे. दस वी गेट एफ इज युनिफॉर्मली कंटिन्युअस ऑन M1. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. आता जे आपण प्रूव्ह करून दाखवलं त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा फंक्शन कॉम्पॅक्ट मेट्रिक स्पेसेसवर कंटिन्युअस असतात ती युनिफॉर्मली कंटिन्युअस सुद्धा असतात. आणि त्यामुळं साइन एक्स फंक्शन जसं की कंटिन्युअस आहे, जर तुम्ही त्याचा डोमेन एखादा कॉम्पॅक्ट सेट घेतला, जसं की रिअल लाईनवर क्लोज इंटरवल ह्या नेहमी कॉम्पॅक्ट असतात आपल्याला माहिती आहे, तर साइन एक्स हे फंक्शन ऑटोमॅटिकली युनिफॉर्मली कंटिन्युअस होईल जर त्याचा डोमेन एखादी इंटरवल -π to π किंवा -π/2 to π/2 अशी क्लोज इंटरवल घेतली तर. हाच थेरम आपण जनरल म्हणून ह्या थेरमचा कॉन्सिक्वेन्स म्हणून नेक्स्ट थेरम प्रूव्ह करणार. If the real valued function f is continuous on closed bounded interval ab, then f is also uniformly continuous on the same interval. प्रीवियस थेरम नुसार जर फंक्शन कंटिन्युअस असेल आणि डोमेन कॉम्पॅक्ट असेल तर ते कंटिन्युअस फंक्शन युनिफॉर्मली कंटिन्युअस असतं. आता ह्या थेरमच्या केसमध्ये आपलं फंक्शन हे कंटिन्युअस दिलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की क्लोज इंटरवल हा नेहमी कॉम्पॅक्ट असतो आणि त्यामुळं दोन्ही कंडिशन ह्या थेरमच्या सॅटिस्फाय होतात. देअरफॉर वी गेट एफ इज युनिफॉर्मली कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो प्रिव्हियस थेरममध्ये फक्त डोमेन हा क्लोज इंटरवलला रिप्लेस केला आहे आणि फंक्शन रिअल व्हॅल्यू घेतलेला आहे. आता ह्या सेक्शनमधला हा लास्ट थेरम. लेट M1 be a metric space with metric row 1 and A be dense subset of M1. Dense subset म्हणजे A is said to be dense in M1 if A bar is equal to whole the metric space M1. याचाच अर्थ M1 मधला प्रत्येक पॉइंट हा A चा लिमिट पॉइंट असतो असं असणार. If F is uniformly continuous on smaller set A, M1 चा A हा सबसेट आहे आणि त्या सबसेटवर फंक्शन युनिफॉर्मली कंटिन्युअस आहे स्मॉल एफ. टू कंप्लीट मेट्रिक स्पेस M2 हा मेट्रिक स्पेस आपल्याला कंप्लीट दिलेला आहे. देन F can be extended to form F can be extended to an uniformly continuous function, let us call it as capital F, from M1 to M2. फंक्शनचं एक्सटेन्शन म्हणजे काय आहे आपण फर्स्ट युनिटमध्ये शिकलेलं आहे. एक्सटेंड करायचं म्हणजे हा जो स्मॉलर सेटवर जे फंक्शन स्मॉल एफ डिफाईन झालेलं आहे सेट एवर सबसेट एवर, तर ते सुपरसेट M1 वर एक्सटेंड करायचं म्हणजेच M1 वर डिफाईन करायचं. आणि ते डिफाईन होत असताना स्मॉलर सेटवर फंक्शन एफने येणाऱ्या इमेजेस आणि नवीन फंक्शन कॅपिटल एफने येणाऱ्या इमेजेस ह्या मॅच व्हायला पाहिजेत. फक्त जे एक्स्ट्रा पॉईंट जे आहेत जे A मध्ये नाही आहेत आणि M1 मध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला फक्त फंक्शन एफचा नवीन रूल डिफाईन करावा लागेल. आणि नवीन फंक्शन डिफाईन करताना जर स्मॉलर सेटवरून ते सुपर सेटवर डिफाईन केलं तर त्याला आपण म्हणतोय एक्सटेन्शन ऑफ फंक्शन. असं एक एक्सटेन्शन आपल्याला डिफाईन करायचं आहे आणि प्रूव्ह करून दाखवायचं आहे की ते युनिफॉर्मली कंटिन्युअस आहे. म्हणजेच ते फंक्शन डिफाईन करताना आपण त्याला ते युनिफॉर्मली कंटिन्युअस होईल अशा पद्धतीनं डिफाईन करायचं. तर प्रत्यक्षात मेन रिझल्ट प्रूव्ह करायला सुरुवात करण्यापूर्वी ते फंक्शन डिफाईन करणं आणि युनिफॉर्मली कंटिन्युअस आहे दाखवणं, त्यापूर्वी आपण एक छोटासा रिझल्ट इथं प्रूव्ह करू. जी इन्फॉर्मेशन आपल्याकडं थेरममध्ये आहे त्याच्यावरून आपण प्रूव्ह करू फर्स्ट की जेव्हा जेव्हा xn इज अ कॉची सिक्वेन्स ऑफ पॉइंट्स इन A, then the image sequence f of xn it is also Cauchy sequence in codomain metric space M2. म्हणजे आता आपल्याला xn हा एक कॉची सिक्वेन्स माहिती आहे आणि त्यातले प्रत्येक पॉइंट हा सेट A मधला आहे. आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की f of xn हा सुद्धा कॉची सिक्वेन्स आहे. f of xn हा कॉची सिक्वेन्स दाखवायचा आहे म्हणजे आपल्याला असा एक टर्म नंबर शोधला पाहिजे n0 की तिथून पुढच्या कोणत्या पण टर्म जरी मी घेतल्या f of xm आणि f of xn तर त्यांच्यातलं डिस्टन्स सांगेल ते इप्सायन पेक्षा कमी करता आलं पाहिजे. म्हणून आपण एक घेऊया इप्सायन ग्रेटर दॅन 0. आता आपल्याला तो एक टर्म नंबर n0 किंवा कॅपिटल N तुम्ही म्हणू शकताय तो शोधून काढायचा आहे. f हे फंक्शन आपल्याला युनिफॉर्मली कंटिन्युअस दिलेलं आहे सेट A वर. सिन्स f इज युनिफॉर्मली कंटिन्युअस ऑन सेट A, युनिफॉर्म कंटिन्युअसच्या डेफिनेशन प्रमाणे A या सेट मधले कुठले पण दोन पॉईंट तुम्ही घ्या. प्रिव्हियसली आपण x आणि a घेत होतो, आता तो a हा कोण आहे मॅटर करत नाही त्यामुळे त्याला काही नाव दिलं y काही बिघडत नाही.
तर कुठल्या पण दोन पॉईंट एक्स आणि वाय मधलं अंतर जेव्हा डेल्टापेक्षा स्मॉल होईल, हा डेल्टा आपण नाही शोधायचा, तो एक्झिस्ट होतं, तर त्यांच्या इमेजेसमधलं डिस्टन्स रो2 एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय आपण हवं तितकं स्मॉल करू शकतो. हा इप्सायलॉन आपल्या चॉईस प्रमाणे. हा अर्थात आपल्याला कॉची सिक्वेन्स दाखवण्यासाठी दिलेला इप्सायलॉन आहे, तोच ॲज इट इज आपण इथं घेतलेला आहे. कारण मला एफ ऑफ एक्स एन कॉची दाखवण्यासाठी मला फक्त ह्या कंडिशन 2 मध्ये एक्सच्या जागी एक्स एन आणि वायच्या जागी एक्स एम हे दोन सिक्वेन्सच्या टर्म तेवढ्या रिप्लेस करायच्या. पण इथं एफ ऑफ एक्स एम एफ ऑफ एक्स एन त्यांच्यातलं डिस्टन्स प्रूव्ह करण्यासाठी एक्स एम आणि एक्स एन मधलं डिस्टन्स अगोदर ह्या डेल्टापेक्षा स्मॉल व्हायला पाहिजे. जर ते झालं तरच हे मला इप्सायलॉनपेक्षा स्मॉल मिळू शकतं. हा इप्सायलॉन हा आपला चॉईस आहे आणि कॉची सिक्वेन्ससाठी दिलेला जो इप्सायलॉन आहे तोच ॲज इट इज आपण इथं कॉपी केला. आता फक्त आपण ह्याच्यावर लक्ष देऊ की सिक्वेन्स एक्स एन मधल्या दोन टर्म्स एक्स एम आणि एक्स एन त्यांच्यातलं अंतर डेल्टापेक्षा स्मॉल कसं होईल, आणि ते ऑब्वियस आहे कारण तो कॉची सिक्वेन्स आहे. सो सिन्स xn is a Cauchy sequence, so by definition of Cauchy sequence there exists n naught such that for any two terms after this n naught, for all mn greater than n naught, these mth and nth terms xm and xn they get close and close. We can make distance between them as small as we wish. Now आपल्याला गरजेप्रमाणे कंडिशन नंबर 2 नुसार इथं डेल्टा हवा आहे. सो एक्सएम आणि एक्सएन मधलं अंतर किती पाहिजे तितकं स्मॉल करता येते आणि आपल्याला डेल्टा हवा आहे, सो वी कॅन टेक डेल्टा. आता नंबर 2 मधली जी कंडिशन आहे की दोन पॉईंट मधलं अंतर जर डेल्टापेक्षा स्मॉल झालं तर त्यांच्या इमेजेस मधलं डिस्टन्स इप्सायलॉनपेक्षा स्मॉल होते. सो युझिंग 2 and 3 टुगेदर वी कॅन टेक इमेजेस. रो2 डिस्टन्स बिटवीन एफ ऑफ एक्सएम and एफ ऑफ एक्सएन कॅन बी मेड ॲज स्मॉल ॲज इप्सायलॉन. तर ही कंडिशन 3 कधी सॅटिस्फाय होते, एन नॉट नंतरच्या टर्मसाठी. सो आपण तोच एन नॉट आपल्या सिक्वेन्ससाठी पण एफ ऑफ एक्स एन सिक्वेन्ससाठी पण जर सिलेक्ट केला, सो जर तुम्ही त्याला वेगळं अक्षर देत असाल कॅपिटल एन, तर इथं कॅपिटल एन आणि कॅपिटल एन नॉट हा सेमच सिलेक्ट केलेला आहे, त्यामुळे वेगळा चॉईस असा लिहिलेला नाही. सिलेक्ट एन इज इक्वल टू एन नॉट असं आपण वेगळं लिहित बसणार नाही. सो एक्स एन हा कॉची सिक्वेन्स आहे, त्याच्यासाठी जो एन नॉट एक्झिस्ट होतो सेम एन नॉट आपण एफ ऑफ एक्स एन सिक्वेन्ससाठी सुद्धा वापर. झालं काय, तर एन नॉट नंतरच्या एफ ऑफ एक्स एन सिक्वेन्समधल्या कुठल्याही दोन टर्म आपण सांगेल त्या इप्सायलॉनपेक्षा क्लोज आणू शकलो, आणि जेव्हा सिक्वेन्समधल्या दोन टर्म्स जवळ येतात आपण त्या सिक्वेन्सला कॉची सिक्वेन्स म्हणतो. दस दिस प्रूव्स एफ ऑफ एक्स एन इज कॉची सिक्वेन्स इन M2. आता आपण आपल्याला जे नवीन फंक्शन कॅपिटल एफ डिफाईन करायचं आहे ते डिफाईन करू. आता हे कॅपिटल एफ फंक्शन एक्सटेन्शन असल्यामुळं, एक्सटेन्शन म्हणजे जो सबसेट ए आहे त्याच्याऐवजी आता आपल्याला कॅपिटल एफ फंक्शनचा डोमेन सबसेट ए च्या ऐवजी त्याचापेक्षा मोठा सेट M1 घ्यायचा आहे. मग ऑब्व्हियसली ए मधले पॉईंट M1 मधले असणार आहेत आणि त्यामुळे त्या ए मधल्या पॉईंटसाठी वेगळं काही आपल्याला डिफाईन करायचं नाही आहे. सो जेव्हा जेव्हा एखादा पॉईंट स्मॉल एक्स सेट ए मधला असेल, कॅपिटल एफ ऑफ एक्स ही त्याची इमेज ही प्रिव्हियस फंक्शन स्मॉल एफ ऑफ एक्स एवढीच असली पाहिजे बाय डेफिनेशन ऑफ एक्सटेन्शन. त्यामुळं जर पॉईंट सेट ए मधला असेल तर स्मॉल एफ ऑफ एक्स आणि कॅपिटल एफ ऑफ एक्स हे दोन्ही सेम असणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न राहतोय कोणाचा, जे पॉईंट सेट एच्या बाहेर आहेत पण M1 मध्ये आहेत. समजा तो कोणतरी आणखीन एक दुसरा एक्स M1 मध्ये आहे पण एच्या बाहेर असेल, तर ए हा आपल्याला डेन्स दिलेला आहे सेट एम मेट्रिक स्पेस M1 मध्ये, आणि डेन्सच्या डेफिनेशन नुसार ए इज डेन्स इन M1 मीन्स ए बार इज इक्वल टू M1. त्यामुळं एक्स हा जो पॉईंट तुम्ही सिलेक्ट केला आहे M1 मधला तो M1 मध्ये आहे म्हणजे ए बार मध्ये असणार, आणि ए बार मध्ये म्हणजे तो एचा लिमिट पॉईंट आहे. त्यामुळं एक्स हा जर आपण कुठलाही पॉईंट सिलेक्ट केला M1 मधला तर तो एचा लिमिट पॉईंट असणार आहे. आणि लिमिट पॉईंटच्या डेफिनेशननुसार मग ए मधल्या पॉईंट पासून बनणारा एक तरी सिक्वेन्स त्या एक्सला कॉन्वर्ज होणार. इट मीन्स देर एक्झिस्ट अ सिक्वेन्स xn ऑफ पॉईंट्स इन ए विच कॉन्वर्जेस टू एक्स. सो लक्ष द्या, आता आपण कुठला पण जर पॉईंट M1 मधला घेतला तर तो लिमिट पॉईंट असल्यामुळं प्रत्येक वेळी त्या पॉईंटला कॉन्वर्ज होणारा एक सिक्वेन्स असणार आहे. म्हणजे ह्या सिक्वेन्स मधल्या एका ठराविक विशिष्ट एन नॉट नंतरच्या टर्म नंतरच्या सगळ्या टर्म्स ह्या एक्सला क्लोज असणार आहेत. वेल, आता हा सिक्वेन्स एक्सएन एक्सला कॉन्वर्ज होतोय आणि कॉन्वर्जन सिक्वेन्स नेहमी कॉची असतात, त्यामुळे ऑब्व्हियसली एक्सएन हा सिक्वेन्स कॉची सिक्वेन्स बनेल.
पण आपण नंबर 1 मध्ये काय प्रूव्ह करून दाखवलं सुरुवातीच्या पार्टमध्ये, की जेव्हा ए या सेटमधल्या पॉईंटपासून बनणारा जर कॉची सिक्वेन्स असेल xn, तर त्याच्या इमेजेस पासून बनणारा एफ ऑफ xn स्मॉल एफ फंक्शन, तर तो सिक्वेन्स सुद्धा मेट्रिक स्पेस M2 मध्ये कॉची सिक्वेन्स तयार करतो. त्यामुळं आपला हा सिक्वेन्स कॉची आहे, कारण तो कॉन्व्हर्जंट असल्यामुळं त्याच्या इमेज सिक्वेन्स सुद्धा कॉची सिक्वेन्स असणार. आणि तो M2 मेट्रिक स्पेसमध्ये कॉची सिक्वेन्स आहे, पण M2 तर कम्प्लीट आहे. कम्प्लीट मीन्स एव्हरी कॉची सिक्वेन्स कॉन्व्हर्जेस. त्यामुळे एफ ऑफ xn सिक्वेन्स सुद्धा कॉन्व्हर्जंट असणार आहे, म्हणजे त्याला लिमिट एक्झिस्ट होणार. त्याचं लिमिट हा जो काही एलिमेंट असेल M2 मधलाच त्यालाच आपण डिफाईन करणार कॅपिटल एफ ऑफ एक्स. सो आता प्रोसेस कशी झाली समजून घ्या. तुम्ही M1 मधला कुठला पण एक पॉईंट सिलेक्ट केलात x, तर त्या एक्सला दरवेळी सेट ए मधल्या एलिमेंट पासून बनणारा एक सिक्वेन्स कॉन्व्हर्ज होतोय. कसा की त्या सिक्वेन्सच्या इमेज सिक्वेन्स जिथं कुठं कॉन्व्हर्ज होतो तो म्हणजे ह्या पॉईंटची कॅपिटल एफ ने येणारी इमेज. ही जी काही पूर्ण प्रोसेस आपण केली त्याच्यामध्ये मात्र इनडायरेक्टली एक अर्थ निघतोय असा, की जेव्हा केव्हा तुम्ही एक पॉईंट सिलेक्ट कराल M1 मध्ये आउटर मेट्रिक स्पेसमध्ये, ए हा सबसेट आहे M1 चा, तर M1 मध्ये कुठला जरी पॉईंट घेतला, नॉट नेसेसरली एक्स, से ए घेतला, तर त्या ए ला कॉन्व्हर्ज होणारा पहिल्यांदा एक सिक्वेन्स तुम्हाला गॅरंटेड मिळणार. आणि ह्या सिक्वेन्स मधल्या N0 नंतरच्या टर्म्स ए ला क्लोज असणार आहेत. आणि तो जो सिक्वेन्स असेल त्याचा इमेज सिक्वेन्स तो जिथं कॉन्व्हर्ज होईल त्याला आपण नाव देणार. आता इथं एक्सऐवजी आपण ए म्हटलंय, तर इथं आपण म्हणणार एफ ऑफ ए. त्यामुळे त्या सिक्वेन्सच्या इमेज सिक्वेन्स एफ ऑफ ए ला कॉन्व्हर्ज होणार. म्हणजे ह्या सिक्वेन्स मधल्या आपण कुठल्या तरी N1 नंतरच्या टर्म एफ ऑफ ए च्या क्लोज येणार आहे. सो ए हा पॉईंट आपण कुठला पण घेतला तर त्याच्या जवळ जाणाऱ्या N0 नंतरच्या सगळ्या टर्म्स आपल्याला या सिक्वेन्स मध्ये सापडतील आणि त्याच्या ह्या जो सिक्वेन्स मिळेल त्याच्या इमेज सिक्वेन्सच्या इन्फायनाइटली मेनी टर्म एफ ऑफ ए ला क्लोज जातील. समजा ते N1 नंतर जातात, पण जर आपण N0 आणि N1 दोघांपेक्षा मोठा एक के घेतला, तर ए हा कुठला पण पॉईंट आपण घेतला x ऐवजी, तर ह्या सिक्वेन्स मधली एक्केत टर्म xk ती ए ला क्लोज असणार आहे आणि त्याचे इमेज एफ ऑफ xk इकडं एफ ऑफ ए ला क्लोज असणार आहे. जर त्या xk लाच आपण एक नाव दिलं काहीतरी x, तर जेव्हा जेव्हा ए हा पॉईंट सेट ए मध्ये सेट M1 मध्ये असेल, ए मध्ये नसेल, ए हा पॉईंट M1 मध्ये असेल, तर ए मध्ये एक पॉईंट आपल्याला शोधता येतोय जो तो घेतलेल्या ए ला क्लोज असेल आणि त्याची इमेज मात्र एफ ऑफ दॅट पॉईंट, त्याला तुम्ही काही पण नाव द्या, तो कॅपिटल एफ प्रमाणे येणाऱ्या इमेजेसला क्लोज असणार आहे. सो हे जे लॉजिक आपल्याला ह्या टोटल कन्स्ट्रक्शन मध्ये मिळतंय, पुन्हा एकदा एक्स ऐवजी फक्त आपण वेगळा पॉईंट घेऊ बी. जेव्हा जेव्हा बी हा पॉईंट M1 मध्ये असेल, हा सिक्वेन्स त्याला कॉन्व्हर्ज होतो. म्हणजे ह्या सिक्वेन्स मधली एक टर्म त्या बी ला क्लोज आहे, पण हा सिक्वेन्स सगळा सेट ए मधला बनलाय. म्हणजे बी हा कुठलाही पॉईंट M1 मधला असेल तर ए मधला एक कुठला तरी इलेमेंट त्या बी ला क्लोज असतो. आणि समजा तो वाय असेल ए मधला पॉईंट, तर त्या वायची इमेज एफ ऑफ वाय ह्या पॉईंट बीच्या इमेज कॅपिटल एफ ऑफ बी ला क्लोज असणार आहे. म्हणजे त्या दोघांच्यातलं अंतर आपल्याला हवं तितकं आपण कमी करू शकतो. याचाच वापर आपण पुढे केलेला आहे. आता लास्ट पार्ट राहतो तो म्हणजे आपण हे ज्या पद्धतीने डिफाईन केलेलं जे फंक्शन आहे कॅपिटल एफ, जर पॉईंट सेट ए मधलेच असतील कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि स्मॉल एफ ऑफ एक्स सेम, जर पॉईंट एच्या बाहेर असतील M1 मध्ये असतील, तर हे सांगितलेलं आत्ताचं लॉजिक त्यानुसार आपण त्याची इमेज कॅपिटल एफ ऑफ डिफाईन केली. आता फक्त एवढंच प्रूव्ह करायचं राहते की हे फंक्शन जे आहे ते युनिफॉर्मली कंटिन्युअस आहे. आता युनिफॉर्मली कंटिन्युअस प्रूव्ह करायचं म्हणजे पुन्हा एकदा कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि कॅपिटल एफ ऑफ ए मधला अंतर आपल्याला सांगेल ते इप्सायलन पेक्षा कमी करून दाखवायचं, म्हणून एक इप्सायलन घेतो. स्मॉल एफ हे फंक्शन त्याचा डोमेन आता कॅपिटल ए हा सेट आहे सबसेट, त्याच्यावरती युनिफॉर्मली कंटिन्युअस आपल्याला दिलेला आहे. युनिफॉर्म कंटिन्यूच्या डेफिनेशन प्रमाणे कुठले पण जरी पॉईंट घेतले तरी आपल्याला एक कॉमन डेल्टा सगळ्यांसाठी मिळतो. त्या डेल्टाला आपण वेगळं नाव देऊया डेल्टा 1. तर एफ हे फंक्शन युनिफॉर्मली कंटिन्युअस आहे म्हणजे तुम्ही कुठला वाटेल तो इप्सायलन सिलेक्ट करा, त्याच्याकरता एक तुम्हाला डेल्टा मिळेल, कॉल इट एज डेल्टा 1, सच दॅट जेव्हा कुठलेही दोन पॉईंट सेट ए मधले कुठले पण दोन पॉईंट त्यांच्यातलं अंतर जेव्हा जेव्हा डेल्टा 1 पेक्षा स्मॉल होईल, तुम्ही ह्या दोन पॉईंटच्या स्मॉल एफ न इमेजेस घेऊ शकता, एफ ऑफ एक्स, एफ ऑफ वाय.
त्यांच्यातलं अंतर तुम्हाला हवं तितकं स्मॉल करता येतं. हा मुद्दामच इप्सिलॉन बाय 3 का घेतलाय ते आपण पुन्हा एकदा एका डायग्रामच्या साहाय्यानं समजावून घेऊ. तात्पुरतं आपण काय वाटेल तो नंबर घेऊ शकतो ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स कमी करण्यासाठी, म्हणून तो आपण असाच तात्पुरतं सिलेक्ट केलाय असं तात्पुरतं कंटिन्यू करू. आता आपल्याला युनिफॉर्म कंटिन्यू दाखवण्यासाठी 2 पॉईंट घ्यावे लागतील. समजा ते 2 पॉईंट आहेत ए आणि बी. तर मगाशी जी आपण डेफिनेशन जे लॉजिक डिस्कस केलं की कॅपिटल एफ ऑफ ए कसा डिफाईन होतो, तर जेव्हा जेव्हा ए हा पॉईंट आपण M1 मधला सिलेक्ट करतो, सेट ए मधला कुठला तरी एक सिक्वेन्स त्याला कॉन्व्हर्ज होत असतो आणि त्यातली जी टर्म आहे केथ टर्म अशी आपण काहीतरी डिस्कस केली त्यालाच आपण म्हणूया एक्स. तर जेव्हा जेव्हा तुम्ही M1 मधला एक पॉईंट घेताय स्मॉल ए, तेव्हा तेव्हा त्याच्याकरता एक स्मॉल एक्स एक्झिस्ट होतो आणि तो एक्स ह्या एला तुम्ही म्हणाल तितकं क्लोज असतो, कारण ही त्या सिक्वेन्स मधली एक टर्म आहे जी एला तुम्ही पाहिजे तितकी क्लोज आणू शकता. समजा की आपण एक्स आणि ए किती क्लोज आणायचे, डेल्टा 1/3. आता हा डेल्टा 1/3 पण कसा आला याचं कारण तुम्हाला पुढच्या डायग्राममध्ये मिळेल. आणि नुसतंच एवढं नाही तर त्यांच्या इमेजेस कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि कॅपिटल एफ ऑफ ए, ए हा पॉईंट आहे त्याचा कॅपिटल एफ ऑफ ए डिफाईन जो करतोय आपण तो ह्या एफ ऑफ एक्स स्मॉल एफ ऑफ एक्स सिक्वेन्सचं लिमिट आहे. पण तो पॉईंट जो आहे स्मॉल एक्स तो सेट ए मधला आहे, त्यामुळे स्मॉल एफ ऑफ एक्स आणि कॅपिटल एफ ऑफ एक्स सेमच असतात, त्यामुळे इथं आपण त्याला कॅपिटल एफ ऑफ एक्स असं सिम्बॉल वापरलाय. तर एक्स आणि ए जेव्हा जेव्हा क्लोज आणता येतील तेव्हा त्यांच्या इमेजेस एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ ए कॅपिटल सिम्बॉलनी त्या पण आपण हव्या तितक्या स्मॉल घेऊ शकतो. हे सुद्धा एकमेकाला क्लोज येत असतात. ते किती क्लोज ठेवायचे हे पण तुमच्या हातात आहे. सो ह्या 4 व्हॅल्यू इनडायरेक्टली आपल्या हातात आहे. सो जेव्हा जेव्हा आपण ए पॉईंट सिलेक्ट करणार आपल्याला सेट ए मध्ये एक एक्स मिळणार. सिमिलरली बी करता आपल्याला वाय हा पॉईंट मिळणार. कसा की ए आणि एक्स आपल्याला पाहिजे तेवढे जवळ आणता येतील, बी आणि वाय आपल्याला हवे तितके जवळ आणता येतील, ते आपण सिलेक्ट केले डेल्टा 1/3. सिमिलरली त्यांच्या इमेजेस जे आहेत कॅपिटल एफ ऑफ ए आणि कॅपिटल एफ ऑफ बीच्या डेफिनेशननुसार कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि कॅपिटल एफ ऑफ ए हे आपल्याला हवे तितके जवळ आणता येतील आणि कॅपिटल एफ ऑफ बी आणि कॅपिटल एफ ऑफ वाय हे आपल्याला पाहिजे तेवढे जवळ आणता येतील. त्यांच्याकरता आपण चॉईस घेतलाय इप्सिलॉन बाय 3. तर हे नंबर 5 आणि 6 लक्षात ठेवा. आता हे डेल्टा 1/3 किंवा इप्सिलॉन बाय 3 का सिलेक्ट केलेले आहेत ते ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला फंक्शन युनिफॉर्मली कंटिन्युअस दाखवण्यासाठी एफ ऑफ ए टू एफ ऑफ बी हे डिस्टन्स इप्सिलॉन दाखवायचं आहे. पण आता तुम्ही बघितलं की ए आणि बी साठी आपल्याला 2 मध्येच सेट ए मधले पॉईंट मिळतात स्मॉल एक्स आणि वाय, ज्यांच्याकरता कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि स्मॉल एफ ऑफ एक्स सेमच आहेत सेट ए मध्ये असल्यामुळं, तसं स्मॉल एफ ऑफ वाय आणि कॅपिटल एफ ऑफ वाय सेमच आहेत. तर ह्या ए आणि बीच्या मध्ये अजून 2 पॉईंट आल्यामुळं एकूण आपलं जे डिस्टन्स कॅपिटल एफ ऑफ ए टू कॅपिटल एफ ऑफ बी होतं ते 3 भागात डिवाइड झालं. एफ ऑफ ए टू एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स टू एफ ऑफ वाय, एफ ऑफ वाय टू एफ ऑफ बी. आणि आपल्याला तो टोटल इप्सिलॉन करायचा असल्यामुळे आपण त्याचे 3 भाग करणार. इप्सिलॉन बाय 3, इप्सिलॉन बाय 3, इप्सिलॉन बाय 3. त्यापैकी ही पहिले 2 जे आहेत एफ ऑफ ए टू एफ ऑफ एक्स आणि शेवटचा एफ ऑफ वाय टू एफ ऑफ बी, पहिला आणि शेवटचा जो आहे तो ऑलरेडी आपण नंबर 6 मध्ये ऍडजस्ट केलेला आहे. म्हणजे फक्त प्रश्न राहतोय आपल्याला कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि कॅपिटल एफ ऑफ वाय किंवा म्हणजेच स्मॉल एफ ऑफ एक्स आणि स्मॉल एफ ऑफ वाय साठी. जर ते डिस्टन्स तुम्हाला इप्सिलॉन बाय 3 करायचं असेल तर स्मॉल एफ हे युनिफॉर्म कंटिन्युअस आहे, त्यामुळे त्याच्या डेफिनेशनमध्ये तिथं आपण जो इप्सिलॉन जो ऍडजस्ट करू शकतो तो आपण इप्सिलॉन बाय 3 ऑलरेडी केलाय. पण ते करण्याकरता आपल्याला एक्स आणि वाय हे जे पॉईंट आहेत त्यांच्यातलं डिस्टन्स डेल्टा 1 पेक्षा स्मॉल करायचं. म्हणजे आता आपली एक नवीन रिक्वायरमेंट आली की एक्स टू ए डिस्टन्स हे एक्स टू वाय डिस्टन्स हे 2 पॉईंट एक्स आणि वाय त्यांच्यातलं डिस्टन्स कंडिशननुसार डेल्टा 1 पेक्षा कसं काय लहान होईल हे 2 पॉईंट ए मध्ये. पण आता पुन्हा ट्रायंगल इनइक्वालिटी उलट्या मार्गाने फिरवू शकतो आपण. एक्स टू वाय तिथं पुन्हा त्याचे 3 भाग होतील, एक्स टू ए, ए टू बी, बी टू वाय. त्यातले एक्स टू ए आणि बी टू वाय हे ऑलरेडी आपल्याला नंबर 5 मध्ये मिळालेलेच आहे, त्यामुळे फक्त प्रश्न राहतो ए टू बीचा. पण जेव्हा आपण फंक्शन युनिफॉर्म कंटिन्युअस दाखवत असतो आणि त्यासाठी ए बी घेतलेले असतात, त्या ए टू बी मधलं डिस्टन्स किती घ्यायचं हा आपला चॉईस आहे. आता तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला एक्स टू वाय हे रिक्वायर्ड डिस्टन्स डेल्टा 1 मिळवायचं असेल, त्याशिवाय आपल्याला ती इप्सिलॉन बाय 3 मिळणार नाही, तर ते डेल्टा 1 मिळवण्यासाठी ट्रायंगल इनइक्वालिटीनं त्याचे पुन्हा 3 भाग झालेले आहेत. म्हणजे एक्स टू ए, ए टू बी आणि बी टू वाय हे तिघं पण डेल्टा 1/3 असले पाहिजे. म्हणूनच आपण
नंबर 5 मध्ये x2a आणि b2y ऑलरेडी डेल्टा 1/3 पेक्षा घेतलेले आहेत. राहिला एकटाच फक्त डिस्टन्स a टू b, पण तो तर आपला चॉईस आहे आणि तो आपण काय पण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे ह्याच्यातून असं लक्षात येतं की आता युनिफॉर्म कंटिन्युटीसाठी a टू b डिस्टन्स जे आपण सिलेक्ट करायचं आहे ते आपण आता डेल्टा 1/3 सिलेक्ट केलं पाहिजे. सो ह्या चॉईसेस घेऊन आता आपण फक्त प्रूव्ह करून दाखवू की x टू y हे डिस्टन्स डेल्टा 1 पेक्षा स्मॉल होतं युजिंग धिस ट्रायंगल इनइक्वालिटी, आणि त्याचा वापर मग आपण इथं f ऑफ x आणि f ऑफ y साठी करून हे तिघही ε/3 वापरून कॅपिटल F ऑफ A टू कॅपिटल F ऑफ B ऍडजस्ट करू. तर आपला जो चॉईस आहे A टू B मधलं डिस्टन्स किती सिलेक्ट करायचं, तो डेल्टा म्हणजेच आपण घेणार डेल्टा 1/3. त्याचं कारण तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये मिळालेलं आहे. हा आपला चॉईस आहे. आता ते घेतल्यामुळे आपण जी आपली डायग्राम आहे हा डेल्टा 1/3 A टू B घेतल्यामुळे आपल्याला डिस्टन्स हवा आहे x टू y. ते आपण पुन्हा ट्रायंगल इनइक्वालिटीला 3 भाग त्याचे करू. त्यामुळे x टू y डिस्टन्स बाय ट्रायंगल इनइक्वालिटी इज लेस दॅन ऑर इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम x टू a प्लस डिस्टन्स फ्रॉम a टू b प्लस डिस्टन्स फ्रॉम b टू y. प्रत्येक पार्ट पहिला आणि लास्ट पार्ट जो आहे x टू a आणि b टू y हे नंबर 5 मध्ये आपण ऑलरेडी डेल्टा 1/3 सिलेक्ट केलेले आहेत आणि डिस्टन्स a टू b हा आता आपला जो चॉईस डेल्टा 1/3. त्यामुळे हे 3 व्हॅल्यूज आपण रिप्लेस केल्या तर आपल्याला इझिली मिळालं डिस्टन्स फ्रॉम x टू y in domain, so rho 1 metric is smaller than delta 1. म्हणजे आता आपण नंबर 4 यूज करू शकतो. नंबर 4 नुसार फंक्शन f युनिफॉर्मली कंटिन्युअस असल्यामुळे जेव्हा दोन पॉइंट मधलं डिस्टन्स डेल्टा 1 पेक्षा स्मॉल होईल तेव्हा त्यांच्या इमेजेस मधलं अंतर ε/3 पेक्षा स्मॉल होतं रो 2 डिस्टन्स. सो युजिंग 4 वी गेट रो 2 डिस्टन्स बिटवीन स्मॉल f ऑफ x and स्मॉल f ऑफ y become smaller than ε/3. पण x आणि y हे पॉइंट सेट कॅपिटल A मधले एक्झिस्ट झालेले आहेत आणि कॅपिटल A साठी स्मॉल f आणि कॅपिटल F च्या इमेजेस सेम असतात. त्यामुळे हा स्मॉल f ऑफ x आपण रिप्लेस करू शकतो कॅपिटल F ऑफ x नी आणि स्मॉल f ऑफ y आपण रिप्लेस करू शकतो कॅपिटल F ऑफ y. आणि ही महत्त्वाची एक आपल्याला इनइक्वालिटी मिळाली. आपल्याला लागणाऱ्या आता 3च्या 3 इनइक्वालिटीज ε/3 च्या आपल्याकडे तयार आहेत. एक नंबर 6 मध्ये आहे आणि ही आता 7 मध्ये आहे. त्यांचा वापर करू. Thus using 6 and 7 again by triangle inequality we have f of a to f of b distance. a साठी तुम्हाला x एक्झिस्ट झालेला आहे तर f of a to f of x हे डिस्टन्स, f of x to f of y आणि y साठी एक्झिस्ट झालेला b त्यामुळे f of y to f of b अशा आपण त्याचे 3 भाग करू शकतो. and by triangle inequality this direct distance is less than or equal to 3 parts. आणि प्रत्येक पार्ट आपण नंबर 6 मध्ये पहिला आणि शेवटचा आणि नंबर 7 मध्ये हा सेकंड पार्ट मधला पार्ट आपण ε/3 ऑलरेडी ऍडजस्ट केलेला आहे. तो आपण पुटअप केला. प्रत्येकांची ऍडिशन ऑब्व्हियसली ε/a. हे करत असताना आपण a टू b डिस्टन्स आपण चॉईस घेतला होता डेल्टा 1/3. हा जो डेल्टा 1 आहे तो स्मॉल f फंक्शनच्या युनिफॉर्म कंटिन्युटी मध्ये आय थिंक नंबर 4 मध्ये नंबर 4 मध्ये हा डेल्टा 1 जो आहे तो जे पॉइंट आपण घेतोय सेट ए मधले त्यांच्यावर इंडिपेंडेंट आहे. त्यामुळे हा डेल्टा 1/3 जो आहे तो जे पॉइंट तुम्ही ए बी सिलेक्ट करताय त्यांच्यावर इंडिपेंडेंट असल्यामुळे डेल्टा 1/3 सुद्धा ए आणि बी पॉइंट आपण कुठले घेतो याच्यावर डिपेंड राहत नाही. म्हणजेच युनिफॉर्म कंटिन्युटीसाठी लागणारी ही जी कंडिशन आहे ती आपण कंप्लीट करून दाखवली. दिस प्रूव्स दॅट जे आपण एक्सटेन्शन डिफाईन केलं स्मॉल एफ फंक्शनचं कॅपिटल एफ ते सुद्धा युनिफॉर्मली कंटिन्युअस आहे. सो स्मॉल एफ हे फंक्शन स्मॉलर सेट ए जो की डेन्स आहे M1 मध्ये त्याच्यावर जर युनिफॉर्मली कंटिन्युअस असेल तर त्यालाच आपण एक्सटेंड केलेलं फंक्शन कॅपिटल एफ सुद्धा युनिफॉर्मली कंटिन्युअस येतं. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इथं 4th चॅप्टर मधलं हे सेकंड सेक्शन सुद्धा एंड होतं आणि चॅप्टर सुद्धा संपतो. लक्ष देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.